संजय, तुम्ही दिल्लीत आलेला आहात. सकाळी पक्षाचे सगळे खासदार पंतप्रधानांना भेटले. तुम्ही असाल जयंत पाटील, सगळे पक्षाचे मोठे नेते आज दिल्लीत. आज सुप्रियाताईंच्या कन्येचं रिसेप्शन दिल्लीला आहे आणि मला वाटतं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे प्रमुख म्हणून काही पदाधिकारी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. हा निव्वळ त्या असलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही आलेलो हा योग आहे. पण सर, सकाळी तुमच्या खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली, याबद्दल काय करते? त्या दिवशी सुप्रियाताईंनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आमचे सगळे खासदार चालू अधिवेशनामध्ये देशाच्या पंतप्रधानांना भेटणार आहे. काही महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, त्याचबरोबर काही प्रश्नाच्या संदर्भातून खासदारांच्या प्रश्नाच्या संदर्भात शिष्टमंडळ भेटायला जाणार होतं आणि त्या निमित्ताने त्या भेटायला गेलेल्या आहेत. मला वाटतं ते सांगून गेलेले आहेत, असं काय गपचूप काय भेटायला गेलेलं नाही. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सर्वजण भेटायला जाणार आहोत. मला वाटतं त्या कार्यक्रमाच्या अगोदर त्या प्रश्नाच्या संदर्भातून आणि काही विषय घेऊन गेलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. चव्हाण म्हणतात की शरद पवार मोदींना भेटतात, सांगतात वेगळं कारण, मध्ये असतं दुसरं कारण, आणि काहीतरी अस्वस्थता एनसीपीमध्ये आहे, त्यामुळे एनसीपीमध्ये मोठं काहीतरी घडतंय. माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण साहेब फार मोठे नेते आहेत. त्यावेळेला काँग्रेसचे विचार आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही व्यवस्थितपणे झालो असतो तर मला वाटतं महायुतीचं सरकारात आलं नसतं. मी मागच्या याच्यावर जाणार नाही. मला वाटतं की पक्षाच्या भूमिकेतून ज्या मत व्यक्त करत असताना वस्तुस्थिती माहिती घेऊन त्यांनी बोलली तर मला वाटतं योग्य होईल. आणि मला खात्री आहे की देशाचे राहुल गांधींच्या बरोबर असलेल्या बैठकीला सुप्रियाताई आणि सगळे आमचे खासदार उपस्थित राहतात. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहतात. आमच्या पक्षात काय अस्वस्थता आहे ते त्यांना कधी मला वाटतं माहीत पडलं, मला माहीत नाही, पण त्यात काही तथ्य नाही. नाही, त्यावेळेला ज्या वेळेला आमच्यामध्येच अंतर्गत कुरघोडी झाली, आमच्यामध्येच अंतर्गत अस्वस्थता निर्माण झाली, ती का झाली? आमची आत्ताची अस्वस्थता बघण्यापेक्षा त्यावेळेला ती अस्वस्थता झाली त्यावेळेला त्यांनी जर माहिती घेतली असते आणि व्यवस्थितपणे जर काम झालं असतं तर मला वाटतं महायुतीचं सरकार आलं नसतं. म्हणजे तुम्ही हे म्हणणे करताय की त्यामुळे त्यावेळी पक्षामध्ये अस्वस्थता होती, त्यामुळं हे सरकार आलं नाही. ज्यावेळेला सरकार बनवलं जातं, सरकार चालवलं जातं, त्यावेळेला एकत्रित विश्वासाने चालवायला पाहिजे. मित्राला संपवण्याचा प्रयत्न जेव्हा आपल्या सहकार्याला होतो त्यावेळेला ही अस्वस्थता निर्माण होते. आणि मला वाटतं की ती वस्तुस्थिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, काँग्रेस पक्षाला पण माहिती आहे, राष्ट्रवादीला सुद्धा माहिती आहे. ज्या वेळेला सरकारच्या बाबतीमधली भूमिका सत्ता बदल झाली त्याच्या अगोदरचा बोलतो. मुख्यमंत्री असताना झालं होतं, आमच्यामध्ये सुसंवाद नव्हता. तो सुसंवाद व्यवस्थित झाला असता तर हे सरकार आलं नाही. याच्यावर मी आता सांगणं बरोबर नाही. जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राला पण माहिती आहे. मला वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा आता पक्ष बांधणीच्या संदर्भात विचार करून महाराष्ट्रामध्ये पक्ष बांधणी करण्याच्या बाबतीत मला विचार करणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या स्टेटमेंटवर गैरसमज आणि संभ्रम निर्माण करणं मला योग्य वाटत नाही. नंतर सुप्रियाताई तुमचे खासदार अमित शहाना भेटतात, तिकडे जयंत पाटील निवेदन सोबत प्रभात करतात, आणि इकडे परत तुमचे 8 खासदार थेट जाऊन ते शिष्टमंडळ नाही तर सगळ्या घडामोडी करतात, तुम्ही एनडीए मध्ये जातात, अशी फार लोकांना शंका आहे. तर हे संभ्रम कोण करतात? नाही नाही, आम्ही संभ्रम करत नाही. सूत्र कुठलं आहे त्याचाच मला शोध घ्यायचा आहे. मी कालही सांगितलं होतं की ज्या वेळेला आदरणीय शरद पवार साहेब भेटले त्यावेळेला अगोदर ते जंतर मंतरवर भेटले, तिथल्या विद्यार्थ्यांच्या यांना पाठिंबा दिला. नंतर ते उघडपणाने भेटून त्यांनी त्याच्याबाबतीत स्पष्टपणाने भूमिका मांडलेली आहे. त्याच्यानंतर जयंत पाटील आता काल आले. जयंत पाटील आणि ते कोल्हापूरच्या विमानामध्ये योगायोगाने, आता मी इथं उभा आहे, एखादा भाजपचा मंत्री आला त्याच्याशी मी भेटलो म्हणजे आम्ही ठरवून भेटलो असं होत नाही. मला वाटतं की या असलेल्या बातम्यामध्ये काही तथ्य नाहीये. आजच्या घडीला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की तशा प्रकारचा कुठलाही विषय नाही.
बाकीच्या पक्षांच्या नेत्यांसोबत योगायोग घडत नाही. अलीकडच्या काळामध्ये सगळे योगायोग राष्ट्रवादीच्या बद्दलच घडतात. मामाच्या गावात आमचे सर्व लोक बऱ्याच लोकांच्या भेटी होतात. बऱ्याच लोक त्या ठिकाणी एकमेकांना भेटतात. मुख्यमंत्र्यांना सुद्धा मंत्रालयामध्ये अनेक पक्षाचे, काँग्रेसचे असेल, शिवसेनेचे असेल, सगळे लोक भेटत असतात. कोण भेटत नाहीये? आता एकच गोष्ट आहे की सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जास्त बातम्या दिल्या जातात. मला वाटतं त्यात तथ्य काही नाहीये. आणि मला वाटतं भेटणं एखाद्या राजकीय शत्रुत्व नसतं ना. कोण अगदी एकमेकांचा शत्रू आहे का पक्षाचे नेते एकमेकांचे? एखाद्या वेळेला आता कोल्हापूरच्या विमानातून दोघं एकाच विमानाने प्रवेश करत होते. आता त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र आले ना नागपूरला. म्हणजे एका विमानातून येणं म्हणजे काय ठरवून आले असं होत नसतं. नाही त्या आपण डिलिमिटेशन बिलाबद्दल बोलताय का? हा? आता जाऊन 2014 वर जाऊ नका. फक्त मी पृथ्वीराज बाबांनी जे उत्तर प्रश्न दिलं होतं त्याला मी थोडक्यात उत्तर दिलेलं आहे. मागच्या इतिहासावर जायचं नाही, आम्हाला पुढचा इतिहास घडवायचा. डिलिमिटेशन बद्दल ताईंनी सुद्धा, ज्या सुप्रियाताई आमच्या संसदेच्या नेत्या आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही. कारण पहिलं महिला आरक्षण महाराष्ट्रामध्ये कोणी देऊ केलेलं आहे तर ते आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. आता ह्या डिलिमिटेशन मध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय अजेंडा ठेवून कुठला अन्याय होणार नाही याची भूमिका घेऊन जर त्याच्या पद्धतीने निर्णय झाला तर त्याच्या बाबतीमध्ये संसदीय नेत्या म्हणून सुप्रियाताई आणि बाकीचे सगळे आमचे सहकारी खासदार तो निर्णय त्यावेळेला घेतील. नाही नाही, संभ्रम आपणच निर्माण होतोय, आपणच करताय. माझ्या माहितीप्रमाणे संभ्रम निर्माण करण्यासाठी आम्ही आंदोलन केली ना. आम्ही राज्यभर सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलेत. मी आता अध्यक्ष झाल्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं आहे. त्यावर कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आंदोलन झालं, कांद्याच्या बाबतीमध्ये आंदोलन झालं, परवाच्या दिवशी विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं, त्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे आंदोलनाला उतरलो होतो. आम्ही आंदोलनं करतोय. आता मला वाटतं की आता आम्ही सरकारच्या चुकीच्या भूमिकेवर ठामपणाने विरोध करतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची प्रश्न येत नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तशा प्रकारची चर्चा नाही ही वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो. कोणी कोणी काय शंका घ्यावी, कोणी काय त्याच्याबद्दल विचार करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी पक्षाच्या वतीने आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच्यावर कोणाला काय स्टेटमेंट द्यायचंय, कोणी काय विचार करावा, मला वाटतं की मित्र पक्ष म्हणून आमची एक इच्छा आहे की जोपर्यंत ह्याच्यामधलं कुठल्या प्रकारचं तथ्य येत नाही तोपर्यंत आमच्या मित्र पक्षाने कुठला संशय आणि संभ्रम निर्माण करू नये अशी विनंती आहे. त्याच्यामुळे तुमच्याबद्दल विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आहे त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण होते असं मला वाटतं. ती भूमिका तुम्ही मांडतोय ना, मी रोजच भूमिका मांडतोय, दरवेळेला सांगितलेलं आहे आणि दरवेळेला आम्ही तशा प्रकारची भूमिका मांडून सरकारच्या विरोधात जी जी भूमिका असेल त्याला आम्ही स्पष्टपणाने उत्तर कारण विरोधी पक्षावरती लोकांचा विश्वास नाही असं वाटतं. नाही, असं नसतंय की शेवटी काय आहे, विषय जो होता त्याच्यावर युथने आंदोलन करण्याची भूमिका घेतली. निर्णय कोणी घेतला, पण सरकारच्या बद्दलची नाराजगी जी होती त्याचा उद्रेक हा जंतर मंतरवर अभिजित बिपकेंच्या या आंदोलनाला पाहायला मिळाला. मला वाटतं की या बाबतीमध्ये मी मागेही सांगितलं की आम्ही सगळे महाविकास आघाडीची लोक एकत्र बसून राज्यामध्ये निदान आम्ही या सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या विरोधामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे. तशा प्रकारचा एकत्र येऊन बसण्याचा प्रयत्न आम्ही 100% करतो. तो निर्णय घेत असताना मागे सुद्धा आपण सांगितलेलं आहे कुठल्या राज्यावर किंवा विशिष्ट निवडणुकीचा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपल्याला सोयीच्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचं रचना करण्याचा प्रयत्न झाला ते स्पष्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच्यावर चर्चा होत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय होणार.
अनेकांना इतर नेत्यांना विचारतो तर त्यांची तर तयारी दिसते की हाकीमध्ये मतदान मला वाटतं की आता मी या ठिकाणी उभा असताना फक्त शब्द सांगतो, सध्या तशा प्रकारची कुठली चर्चा नाही. भविष्यात मी आता सांगितलेलं तशा कुठल्याही प्रकारची चर्चा नाही. नाही, भविष्यातला आता मी तुम्हाला सांगितलं. आता तुम्ही मला बोलाल की उद्याचं काय तुम्ही, मी अध्यक्ष म्हणून स्पष्ट सांगतो की भविष्यामध्ये आणि आत्ताच्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची त्याची चर्चा नाही.